मित्रो, आज 7 फेब्रुवारी त्यागमूर्ती माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन। त्यानिमित्ताने माता रमाईला त्रिवार वंदन। सर्व देशवासियांना रमाई जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा। माता रमाई आंबेडकर यांचं जीवन चरित्र म्हणजे बाबासाहेबांच्या चरित्राचा अलंकार आहे। बाबासाहेब नावाचा महापुरुष घडवणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई यांचं जीवन म्हणजे दुःखाचं सौंदर्यशास्त्र आहे। रमाईचं जीवन म्हणजे तथागताच्या पापणीतील करुणा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेच्या तेजातील प्रकाशाची उधळण आहे। छत्रपती शिवरायांना घडवण्यासाठी महासाहेब जिजाऊंनी जे संस्कार दिले त्या संस्कारामुळे शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी महात्मा ज्योतिराव फुले यांना साथ दिली आणि महात्मा ज्योतिराव फुले सामाजिक क्रांतीचे अग्रणी एक बंडखोर समाजसुधारक म्हणून भारताच्या इतिहासात अजरामर झाले। त्याचप्रमाणे युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रज्ञेचा स्पर्श झालेल्या माता रमाई त्याग, समर्पण, शील, सदाचार, सहनशीलता आणि संघर्षाचं प्रतीक आहे आणि म्हणून भारतातील तमाम माता भगिनींनी रमाईचा आदर्श घेतला पाहिजे। रमाई यांनी आपल्या जीवनामध्ये बाबासाहेब नावाचा महापुरुष घडवला आणि या महापुरुषाच्या साक्षीने 1930 मध्ये रमाईनं बाबासाहेबांच्या उपस्थितीत 2 प्रश्नाचं उत्तर देणारं पहिलं आणि शेवटचं भाषण केलं। हे पहिलं आणि शेवटचं भाषण आपल्याला आत्मचिंतन करायला भाग पाडते। 1930 साली गोलमेज परिषदेहून बाबासाहेब मायदेशी मुंबईला आल्यानंतर मुंबईच्या बंदरावर अनुयायांनी बाबासाहेबांचा सत्कार केला। सत्काराचं रूपांतर सभेत झालं। त्या प्रसंगी माता रमाई आंबेडकर हातामध्ये पुष्पमाला घेऊन रांगेत उभ्या राहिल्या आणि शेवटी त्यांनी बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण केला आणि पुष्पहार अर्पण करत असताना बाबासाहेबांच्या पायावर लक्ष केंद्रित केलं। ही बाब तिथे उपस्थित असलेल्या सहस्त्रबुद्धे यांच्या लक्षात आली। जेव्हा हारतुऱ्याचा कार्यक्रम संपला आणि सभेत रूपांतर झालं तेव्हा सहस्त्रबुद्धे यांनी रमाईला उद्देशून म्हटलं, मातोश्री, तुम्ही बाबासाहेबांना शेवटी का हार घातला आणि हार घालत असताना तुम्ही बाबासाहेबांच्या पायाकडेच का लक्ष ठेवलं? याबद्दल आपण 2 शब्द व्यक्त करावे। तेव्हा रमाईची तारांबळ झाली। थोडासा थरकाप उडाला, कारण रमाईनं कधी भाषण केलं नव्हतं। 4 चौघात त्या कधी बोलल्या नव्हत्या। त्यातही बाबासाहेब आंबेडकरांसारखा प्रज्ञापुरुष तिथे उपस्थित असताना रमाई काय बोलणार? त्या जरा घाबरल्या होत्या आणि तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईला नजरानजर करून इशारा केला आणि बोलण्यास प्रवृत्त केलं आणि रमाईनं तेच शेवटचं आणि पहिलं भाषण रमाईच्या चरित्रामध्ये दिसून येते। रमाईनं सहस्त्रबुद्धेने विचारलेल्या 2 प्रश्नांची उत्तरं दिली। पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाल्या की बाबासाहेबांच्या दुर्मिळ दर्शनाची संधी या गोरगरीब जनतेला मिळाली पाहिजे म्हणून मी शेवटी उभी राहिले
आणि माझी नजर बाबासाहेबांच्या या सामाजिक कार्याला, समाजसेवेला आणि राष्ट्र उद्धाराच्या कार्याला लागू नये म्हणून मी माझी नजर त्यांच्या पायावर खिळून ठेवली.